तुम्ही सातत्यानं दोन लोकांवर टार्गेट धरलंय, एक म्हणजे सुनील तटकरे, दुसरे म्हणजे प्रफुल्ल पटेल. त्या दोघांकडे आता सत्ता नाही, पद नाही आणि दादांना घेऊन ते नाराज होते असं तुम्ही सांगितलं. त्यांचं आता पत्रातून नाव वगळलं म्हणून ते नाराज आहे. मग त्यात शरद पवारांनी आता त्यांचंच एवढं कौतुक केलं. एकंदरीत ह्या दोघांना घेऊन काय घोळ आहे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये? पण जेव्हा शेवट 4 महिने दादांबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा परिषद या प्रचारामध्ये जेव्हा मी फिरत होतो आणि दादा व्यक्त होत होते, तेव्हा ते या दोघांबद्दल जरा जास्तच व्यक्त झाले होते. खूप चांगल्या पद्धतीने नाही, नकारात्मक पद्धतीने. आणि दादांचं आणि प्रफुल्ल पटलांचं साहेबांबरोबर जेव्हा सगळे होते, आम्ही एकत्रित होतो, खूप पटत होता असं नाही. त्यांचा जो काही ऑडिओ आहे, जो सुनित्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनित्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती आहे, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते. तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे. तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर. पण त्यांनाच तुम्ही विचारा, पार्थ आणि सुनित्रा काकींना ऑडिओ काय आणि काय बोललं गेलं. जी व्यक्ती पवारसाहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवारसाहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार?